10ला बंद होते, 9ला आम्ही उठलो ॲक्च्युली. इतकी गाडी चलो. रोज कसं व्हायचं की एक रुटीन बनलं होतं की सकाळी लवकर उठण्याचं आणि 8पर्यंत ॲट एनी कॉस्ट ब्रेकफास्ट करून बसच्या जवळ थांबण्याचं. कारण सगळ्या भरपूर फॅमिली आहेत ना, मग एका दुसऱ्या लोकांमुळं किंवा फॅमिलीमुळं वेळ व्हायला नको असं वाटायचं, कारण मग सगळ्यात शेड्यूल चुकत जातं नाही का. त्यामुळे एक प्रेशर असायचं आणि लवकर जाग यायची. काल निवांत झोपलो होतो आणि आज कुठंही आम्हाला जायचं नाही, डायरेक्ट घरी जाणार आहोत आम्ही. सो एकदम रिलॅक्स असल्यामुळं जागच आली नाही. डोळा उघडला तो डायरेक्ट 9 वाजताच. आज या ट्रिपमधला शेवटचा नाश्ता आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 9:30 पावणे 10 वाजलेत आणि आमचा नाश्ता सुरू आहे. येस, आज उशीर झाला. रोज लवकर उठून आज निवांत. हॅलो फ्रेंड्स, आज आहे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आणि इथं बॅग वगैरे बघू शकता. टडा, सगळे रेडी आहेत. 2 प्लेन आहेत, म्हणजे भरपूर मोठा प्रवास आहे. येस, 10-10:30पर्यंत 10:30 वाजतील घरी पोहोचायला जवळपास. बघूयात. आम्हाला इथून एअरपोर्टला निघायला जवळपास बराच वेळ आहे, म्हणजे 1:30च्या आसपास आम्ही निघणार आहोत. पण हॉटेल रूम आपल्याला 11 वाजता चेकआउट करायची असते. तर सगळं सामान आम्ही खाली घेऊन जाऊ आणि तिथं थोडा वेळ बसू, लंच करू आणि मग निघू. तर प्लेनमध्ये केविन बॅग आहेत ना, ज्या आम्ही सॅक घेतल्यात त्या 7 किलोपर्यंत अलाव आहेत आणि मोठ्या बॅग आहेत त्या जवळपास 15 किलोपर्यंत चालतात. तर चौघांच्या एक मोठ्या बॅग आणि चौघांच्या एक सॅक. इथं आल्यानंतर थोडीफार शॉपिंग झाली, त्यामुळे एक बॅग आमची वाढली आहे. पण घरातूनच येताना आमच्या 2 बॅगा कमीच होत्या तशा. गेल्यावर सुद्धा ना 4-5 दिवस भरपूर बिझी असणार आहोत. हे सगळे कपडे आहेत ना वॉश करून, ड्रायक्लिंग वगैरे करून, पुन्हा इस्त्री वगैरे करून ठेवावे लागणार आहेत. हे मोठं काम असतं. आपल्या साईडला ठेवून आले की सगळे एका साईडला सगळे सॅक आपण घेऊन जायचं. सगळे बसले तसे. आल्यापासून बरंच बिझी होतं, त्यामुळं हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असला तरी आमचं स्विमिंग वगैरे झालं नाही. ओमकारला स्विमिंग करायला खूप आवडतं. आता वेळही आहे, तो म्हटला की बरं स्विमिंग पूलकडे जाऊन तर येऊया, म्हणून एक चक्कर मारून येतोय. आजचा आमचा प्रवास म्हणाल तर तोही खूप मोठा आहे. कोइंबतूर टू पुणे 2 फ्लाईट आमच्या आहेत. आमची कोइंबतूर टू हैदराबाद एक फ्लाईट आहे. त्याची टायमिंग म्हणाल तर 4 वाजता आहे, पण आम्हाला 1:30 वाजता निघावं लागणार. 2 तास आधी एअरपोर्टवर जावं लागतं. सो 4पर्यंत म्हणजे असाच वेळ जाईल. कोइंबतूर टू हैदराबादचा टायमिंग म्हणाल प्लेनचा तर 1 तास 30 मिनटं आहे. म्हणजे इतका छोटा टाईम आहे, पण त्याच्या आधीची प्रोसेस किंवा तिथं पोहोचण्यापर्यंतच टायमिंग खूप होतं. ते झालं अर्धा प्रवासाचं. आणि त्यानंतर म्हणाल हैदराबादला पोचल्यानंतर तर तिथला ले ओव्हर म्हणाल तर 3 तासाचा आहे. आणि हैदराबाद टू पुणेचा टायमिंग म्हणाल तर 1 तास 10 मिनटं प्रवास आहे. पण त्याच्या आधी पुन्हा इतका वेळ आम्हाला लागणार आहे. 8:15पर्यंत आम्ही हैदराबादवरून निघू, 9:30पर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोहोचू. पण फ्लाईट जर डिले झाले तर या टायमिंगमध्ये उशीर होऊ शकतो. आणि 9:30ला जरी पुणे एअरपोर्टला पोहोचलो तरी तिथून बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल आणि तिथून पुन्हा घरी यायला आणखीन वेळ लागेल. म्हणून म्हणते बापरे किती मोठा हा प्रवास. म्हणजे डोमेस्टिक प्रवास करायलाच अख्खा दिवस जाणार आहे. नवऱ्याला आत्ताच म्हणाले आपण युरोप कंट्रीमध्ये पोहोचलो असतो, पण असं आता काय करणार नाही का. डोमेस्टिक प्रवासला सुद्धा एवढा वेळ लागतो. अख्खा 1 दिवस आमचा प्रवासात चाललेला आहे.
ॲक्च्युली ना डायरेक्ट फ्लाईट असती तर बरं झालं असतं. त्यांनी दिलंही होतं ऑप्शन, पण रात्री 12चं होतं. पण दिवसभर आम्ही कुठं थांबणार नाही का? आम्ही दोघं असतो तर शॉपिंगला गेलो असतो आणि कसाही टाईमपास केला असता. पण मुलांबरोबर पूर्ण दिवसभर आणि रात्री 12पर्यंत थांबणार. 12ला आम्ही निघणार एअरपोर्टवरून फ्लाईटमधून आणि मग पुण्याला पोहोचेपर्यंत मध्यरात्र वगैरे होऊन गेली असती आणि मुलं थकली असती. ऑलरेडी इतक्या दिवसात म्हणजे भरपूर प्रवास झाला आहे. मुलंही थकली आहेत नाही, नाही म्हणत. म्हणून आम्ही तो रात्री 12चा फ्लाईटचा डायरेक्ट फ्लाईटचा ऑप्शन होता ना, तो घेतला नव्हता. हा घेतला आहे. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे कशा होणार? काहीतरी ॲडजस्टमेंट करायलाच हवी, नाही का? चला खाली जाऊन सगळ्यांबरोबर एक ग्रुप फोटो आम्ही काढतोय. या ट्रिपमध्ये बरेच छान फ्रेंड झाले. चला मस्त आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. ह्यांचं एकच प्लेन आहे, डायरेक्ट मुंबईला जाणार. आम्हाला 2 बदलायला लागणार आहेत. 10:30-11 वाजतील आम्हाला जायला. पहिल्या दिवशी मला म्हणाली होती की तुझे व्हिडिओ बघते आणि तुला तेव्हापासून फोटो काढला नव्हता. आता म्हटलं आता शेवटचा दिवस आहे, एक आठवण म्हणून फोटो. छान वाटलं एकदम सगळ्यांना भेटून. मजा आली, मजा आली. अशी ट्रिप एवढी मोठी 8 दिवसाची आम्ही केलीच नव्हती. मस्त, खूप मजा आली. चला आमचं आता हे लास्टचं लंच आहे ट्रिपमधलं. येस हां हो ना. लंच असं रेडी आहे. 1:30ला आम्ही निघतोय. यम्मी. प्रवास खूप होता या ट्रिपमध्ये. खाणं प्रवास काय काय पटकन दाखवते. बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की पूनम तुमचा या ट्रिपचा खर्च किती आलेला आहे आणि तू काय काय शॉपिंग केली आहेस ना ते सांग म्हणून. तर घरी गेल्या ना नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरच करेन. टोटल आमचा खर्च किती आला आणि काय शॉपिंग केली आहे ते दाखवेन. खूप छान आम्ही आमचं हे व्हेकेशन एन्जॉय करतो आहे, कारण आता बघता बघता पुन्हा शाळा सुरू होतील आणि एक डेली रुटीन होऊनच जातं. सकाळी उठा, लंच बॉक्स करा, मुलं शाळेला जातात, ट्युशन, संध्याकाळचा स्वयंपाक आणि इतर अनेक ॲक्टिव्हिटी असतात नाही का. सो यस, त्यामुळं फुल धमाल करतो आहे, सगळं विसरून एन्जॉय करतो आहे. आणि मी म्हणाल तर भरपूर फोटो, व्हिडिओ, रील्स काढलेले आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आवडलेसुद्धा. थँक्यू सो मच. हो, डायटिंग बघू नंतर निवांत. तसंही वय झाल्यानंतर खाणं पिणं थोडंफार नाही नाही म्हणत कमीच होतं. हॅलो फ्रेंड्स, तर लंच सुरू आहे. चिकन करी घेतले, सलाड घेतला, कुलचा आहे, थोडंसं राईस, कॉलीफ्लावर, पापड. ये आजचं लंच सुरू आहे आमचं. यम्मी यम. तर इथं काय सुरू आहे ते पटकन सांगते. आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. इतके दिवस खूप छान गेले आणि या सगळ्यांचं श्रेय म्हणाल तर आमचे 2 टूर गाईड आणि बस ड्रायव्हर आणि त्यांचा हेल्पर, हे चौघं होतीत ना, ते खरंच खूप छान होते. प्रवास तर छान झालाच, त्याबरोबर आमचं एंटरटेन पण झालं, कारण इतका मोठा प्रवास होता ना. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहेत इथले पहाडीचे किंवा आपले हिल स्टेशनचे रोड किती छोटे असतात, पण आम्हा सर्वांना बिलकुलच काहीच त्रास झाला नाही. इतकं छान त्यांनी व्यवस्थित आम्हाला घेऊन गेले आणि आणलंसुद्धा. तर त्याबद्दल आमच्या सर्वांकडून प्रत्येकाला आम्ही छोटं गिफ्ट देतो आहे. तू पण जा. हो काय नाही, ठीक आहे हमको सही सलामत किसी बस में मैं सोता नहीं. आमचं एकत्र सगळ्यांबरोबर लंच झालं, फोटो व्हिडिओ काढून झाले आठवण म्हणून, आणि आता आम्ही निघतोय. चलो बाय बाय. थँक्यू. बाय बाय स्वीटी. चला बाय बाय. बाहेर आले सोडायला आम्हाला. आमची फ्लाईट आधी असल्यामुळं आणि आम्ही पुण्याला जाणार असल्यामुळं लवकर चाललेलो आहोत. आमची फ्लाईट 4ला आहे आणि बरीच लोकं आहेत ना, ते डायरेक्ट मुंबईला चाललेले आहेत आणि त्यांची फ्लाईट म्हणाल तर जवळपास 6-6:30ला आहे. त्यामुळे ते थोडे 1-1.5 तास नंतर निघतील. ते बसनंच जातील, पण आम्ही आधी निघालेलो आहोत तर अशी उबर बोलवलेली आहे.
जस्ट आत्ताच आम्हाला कळालं की एक काकू आहेत ना, त्यांची फॅमिली म्हणजे पुण्याला चाललेली आहे, पण त्यांची फ्लाईट रात्री 12 वाजता आहे. आधी आम्हाला याची काहीच आयडिया नव्हती. तर आम्ही आता चाललेलो आहोत कोइंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर. हे जे हॉटेल आहे ना, जिथं आम्ही थांबलो होतो लेमन ट्री, तर त्याचा आणि एअरपोर्टचा डिस्टन्स म्हणाल तर खूप कमी आहे. अर्धा तासाच्या आतच आम्ही पोहोचू, मे बी अर्धा तास लागेल. Need to go somewhere. I'm fading in the air. Can't find myself down there. I need to go somewhere to run away. To run away. To run away. To run away. To run away, to run away. How'd you fly? You are mine. All the questions in mine. How'd you तर आमच्या हैदराबाद फ्लाईट दिली आहे आणि इथून बसले, बोर झाल्याने झोप यायला लागली. चला, बसून बसून झोप येत होती म्हणून म्हणलं ओमकारला चल एक चक्कर मारून येऊ. तर फिरतोय आम्ही इथं. आजूबाजूला छान शॉप्स आहेत आणि इथल्या वस्तू आहेत ना, मला फार आवडतात. महाग असल्या तरी यांच्या क्वालिटी असते. आत्ता एका साड्यांच्या दुकानात जाऊन आले, त्यानंतर ज्वेलरीसुद्धा खूप छान छान पाहिली, पण इथं काही शॉपिंग केली नाही. ऑलरेडी साड्या घेतल्या होत्या म्हणून म्हटलं शांतच राहावं आता. wanna go somewhere, someplace not on earth. Can't find myself down there. Need to fly like the birds. To run away. तर आता आम्ही निघतोय कोइंबतूरवरून हैदराबादला आणि फ्लाईटचा टायमिंग आहे पोचण्याचा 1 तास 20 मिनटं. Run away. To run away. To run away, to run away. तर आम्ही हैदराबाद एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत आणि इथून सुद्धा अजून 2 तासानंतर आमची फ्लाईट आहे पुण्याला. मग आपण घरी 11 वाजता पोहोचणार. 11 वाजता जवळपास जेवण करणार. 2011मध्ये हैदराबादला आम्ही आलो होतो. त्यानंतर आत्ता इथलं एक टेम्पल होतं ते आणि थोडेफार प्लेसेस. एकच दिवस थांबलो होतो तेव्हा आम्ही स्टॅम्पिंगसाठी हैदराबादला आलो होतो. प्लेननं नाही, ट्रेननं आलो होतो हैदराबादला पुण्याहून इथं. किती तासांचं जर्नी. आता नॉट रिमेंबर बा. कोइंबतूरवरून ना फ्लाईट 1 तास डिले होते आणि हैदराबादला आमचा जो लेओव्हर होता ना 3 तासांचा होता, पण लेट फ्लाईट झाल्यामुळे आता 2 तासाचा आहे. तर 2 तास आम्ही इथं थोडंफार टाईमपास करू. मुलांना काय हवं काय ते बघते खायला आणि मी म्हणाल तर गरमागरम चहा घेणार आहे. सोया 175 रुपयाचा चहा. That's insane, dude. That's like the price of 6 chas. 10 रुपयाला एक आहे. Exactly. चहा नाही आहे जास्त. Okay, 175 का? 175. Diet soda. No. Soda पण घेतला. मुलांना म्हटलं रात्री पोचायला 11 वाजतील आणि तुम्हाला इथं डिनर करायचं असेल तर करून घ्या, म्हणजे घरी गेल्यानंतर जर भूक लागली तर लाईट वेट काही खाता येईल, नाही तर डिनर झालं प्रॉपर तर फारसं मुलांचंही काही नसतं खाण्यापिण्याचं. बस आता मला खूप कंटाळा आलेला आहे या ट्रॅव्हलिंगचा. कधी एकदा घरी जाईन आणि बशीन झालंय. खरं सांगू का, मला स्वीट होम स्वीट आपण म्हणतो ना, 8-10 दिवसच छान वाटतं बाहेर. आपलं घर कसं काय असे ना, त्याची ओढ वेगळीच असते नाही का. मला म्हणजे घरी जायची खूप ओढ लागलेली आहे. तर पूर्वाचा पाठीमागून आवाज येतोय होम स्वीट होम असं म्हणून. येस, एक्साइटमेंटमध्ये मी स्वीट होम स्वीट म्हटलं होतं, पण माझं होम स्वीटच आहे पूर्वा. Yes, mama. नवीन ट्रेंड आहे म्हणत्या, कर तू तुझं स्वीट होम स्वीट. 10 वाजले आणि आता आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत, पुणे एअरपोर्टवर. उबर करून आता घरी जाऊ. आता खूप छान आमची ही ट्रिप झाली. जवळपास 8 दिवस आम्ही खूप बिझी होतो आणि ट्रिपला जाणार म्हटल्यानंतर पहिले 8 दिवस शॉपिंग, पॅकिंग आणि बऱ्याच गोष्टींमध्ये. घरी पोचायला म्हणाल तर 11 तर वाजतील.
तर आम्ही खूप छान छान मेमरी घेऊन घरी चाललेलो आहोत या ट्रिपच्या. आणि आता असं ठरवलं की दरवर्षी एक फॅमिली ट्रिप झालीच पाहिजे. फक्त वेगवेगळे ठिकाणं फिरण्यासाठी नाहीत, तर एक फॅमिली बॉन्डिंग होतं नाही का. आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.